नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीलाच आपण सगळ्यांना धन्यवाद अर्पण करूया, की सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. कारण की आपली ही परिवर्तनाची यात्रा ह्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेली होती. आणि आजचा हा एक शेवटचा भाग, शेवटचा दिवस आपण असं बोलू शकतो. आणि तेव्हा मनापासून सगळ्यांना आम्ही आभार व्यक्त करतो, धन्यवाद अर्पण करतो, की तुम्ही निष्ठेने बसलात, शिकण्याचा प्रयत्न केलात, नवीन विषय आपण शिकलो, नवीन धडे आपण शिकलो, काही नवीन सूत्र शिकलो. आणि यांचा उद्देश फक्त एकच होता की आपल्या जीवनात आपण परिवर्तन होताना पाहू, आपल्या जीवनाची वाटचाल चांगली व्हावी, उन्नत होऊ आपण सगळे. तो चांगल्या उद्देशाने आपण ही परिवर्तनाची यात्रा सुरू केली होती. ह्या उद्देशाच्या पाठचा भाव प्रेमाचा, आपलेपणाचा, मैत्रीचा भाव होता, की आपण सगळ्यांनी एकत्रच शिकून काहीतरी चांगलं घडवूया, एक नवीन समाज आपण मिळून बनवूया. या उद्देशानेच आपण सगळे एकत्र आलो होतो. पुन्हा आपण नक्कीच कधीतरी भविष्यात भेटू, काही नवीन शिकू. आपण सगळेच काही ना काही शिकत आहोत. जीवनात ज्या पण परिस्थिती येतात, ज्या लोकांना आपण भेटतो, अडचणीचा सामना आपण करतो, काहीतरी शिकत असतो. विकल्प आपल्याकडे असतो की आपण काय करावं. परिस्थिती कितीही बिकट असू दे, पण आपण मग काय करावं तेव्हा आपल्याकडे पर्याय असतो. एक तर रडण्याचा, जे खूप लोक आनंदाने करत असतात, रडण्याचा विकल्प. काही जरी झालं की लगेच रडा किंवा कंप्लेंट करा. आणि दुसरा जो पर्याय असतो तो हसण्याचा किंवा शिकून पुढे जाण्याचा पर्याय. रडणे हे आपल्यासाठी नाही. आनंदाने रडा तुम्ही, आनंदाचे अश्रू असू द्या, काहीतरी तुम्ही प्राप्त करा. मग आनंदाने अश्रू आले तरी ठीक आहे, पण उगाच कंप्लेंट करत रडायचं नाहीये. तो वाईट, ती वाईट, ते वाईट हे करायचं नाही आपल्याला. हे आपल्या पुस्तकात नाही, परिवर्तनाच्या या शाळेत, त्या पुस्तकात रडणे, कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा करणे हे आपल्या पुस्तकात नाही. आपल्या पुस्तकात सगळ्यांना आपले मानणे आहे. प्रेमाचा भाव, मैत्रीचा भाव. आपल्याला हसायचं आहे किंवा दुसऱ्यांना आपल्याला हसवायचं आहे. स्वतःच्या जीवनातही आनंद यावा आणि दुसऱ्याच्या जीवनातही आनंदाचा अनुभव यावा, हाच आपला प्रयत्न सतत चालू राहू दे. तर मग आता इथे हसणे म्हणजे काय आपण शिकून घेऊ. म्हणजे इथे आपण कसं पाहायचंय जीवनाला, की जे होते चांगल्यासाठीच होत आहे, योग्य होत आहे, काहीतरी शिकायला मिळतंय, हा भाव असणे. म्हणजे कसं करायचं, आपल्याला जे होतंय चांगलं होतंय, योग्य होतंय. म्हणून प्रत्येकासाठी एक भाव. कोणता भाव? तो कृतज्ञतेचा भाव. धन्यवाद, आभार व्यक्त करण्याचा भाव, की तुम्ही मला मदत केली म्हणून थँक्यू, तुमच्यामुळे माझ्या जीवनात बदल आला म्हणून थँक्यू. तर त्या सगळ्या परिस्थितींना आपण धन्यवाद अर्पण करूया. सगळ्या व्यक्तींसाठी आपण धन्यवाद अर्पण करूया. आजूबाजूच्या निसर्गाला आपण धन्यवाद अर्पण करूया. सगळ्यांसाठी थँक्यू. चांगल्या लोकांसाठी सुद्धा थँक्यू, वाईट लोकांसाठी सुद्धा धन्यवाद. अगदी दोघांनी आपल्याला काहीतरी शिकवलेलं आहे. चांगल्या व्यक्तींनी काही शिकवलंय, वाईट व्यक्तींनी काहीतरी शिकवलंय. आपला तो एकच भाव घेऊन चालायचा आहे की सगळेच चांगले आहेत आपल्यासाठी. सगळ्यांना धन्यवाद अर्पण करून आपल्याला पुढे जायचं, थांबायचं नाही मध्येच. ह्या यात्रेमध्ये
ह्या परिवर्तनाच्या प्रवासात आपल्याला थांबायचं नाहीये. धन्यवाद अर्पण करून, आभार व्यक्त करून पुढे चालायचंय. खूप काही अजून शिकायचं आहे आपल्याला. जरी आज आपण इथे शेवट करत असू ह्या यात्रेची, पण तुमच्या परिवर्तनाचा प्रवास जो आहे तो निरंतर चालूच राहणार आहे. तो थांबणार नाहीये. त्याच्यामुळे धन्यवाद अर्पण करतच राहणे सगळ्यांसाठी. कसाही व्यक्ती असू दे. मी स्वतः दादाश्रीजीच्या ह्या रूपात हे काम करत असताना सुद्धा खूप समस्या पाहिल्यात, पण तिथे आम्ही थांबलो नाही किंवा रडलो नाहीत. संपूर्ण मैत्रीबोध परिवार आम्ही नेहमीच सक्षम होतो की आपण शिकू, हसू आणि पुढे चालू. आणि सगळ्यांसाठी एकच भाव, धन्यवाद अर्पण करणे, कृतज्ञतेचा भाव. ते सगळे आपलेच आहेत. न थांबता पुढे वाटचाल करणे. तर ह्याच्यावरतीच आधारित आजचं सूत्र आहे. आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय? उजळे भाग्य. उजळे भाग्य. जेव्हा बोले धन्य, म्हणजे तुमचं भाग्य उजळतं, बदलतं फक्त धन्यवाद अर्पण करून. मग आपण असं म्हणतो की अरे माझं नशीब चांगलं नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काही काम होत नाहीये, मलाच फक्त नेहमी त्रास होतोय. मग अशा वेळेस काय करायचं? मग धन्यवाद अर्पण करायला सुरू करा. संपूर्ण सृष्टी तुम्हाला पाहते की हा व्यक्ती व्यवस्थित चाललेला आहे, तो सगळ्यांना आपलं मानतोय, या सृष्टीला आपलं मानतोय. मग त्या व्यक्तीला तुम्हाला अजून कृपा मिळते, अजून मार्गदर्शन मिळतं. तुम्ही फक्त धन्यवाद अर्पण करत राहा आणि पहा कसं तुमचं भाग्य बदलतं. एक खूप प्रभावशाली पद्धत आहे, एक क्रिया आहे की जेणेकरून संपूर्ण तुमचं नशीबच पलटून जात आहे. खूप काही संधी तुमच्या जीवनात येतात फक्त धन्यवाद अर्पण करून. सगळेच माझे, सगळेच चांगले, सगळ्यांसाठीच मी धन्यवाद अर्पण करतोय, आभार प्रकट करतोय. मग आज आम्ही सगळे, तुमच्या सगळ्यांना जे घरी बसून शिकत होते, ऐकत होते, सगळ्यांना तुमच्या संयमाबद्दल, तुमच्या धैर्याबद्दल, ऐकल्याबद्दल, समजल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. काहीतरी आपण सगळे एकत्र बसून शिकलेलो होतो, शिकत आहोत आणि शिकणार आहोत. असंच पुढे आपण कधीतरी एकदा भेटू. ही वाटचाल अशीच चालू राहू दे. कोणीही थांबू नका. निरंतर असेच वाहत राहा. मी दादाश्रीजी, मैत्रीबोध परिवार तुमच्या बरोबर नेहमीच असेल. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.